नमस्कार, मी पंजाब डक। आज 1 ऑक्टोबर 2 आणि 3च्या दरम्यान राज्यात 4 दिवस चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। फक्त एक तारखेला फक्त नागपूरकडं, चंद्रपूरकडं, तिकडल्या नागपूर, चंद्रपूर, वर्धा तिकडं मात्र थोडा 1 तारखेला थोडा पाऊस येणार आहे पूर्व विदर्भात, म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा। फक्त नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरकडं। पण राज्यात काय परिस्थिती राहणार आहे तर तुम्हाला एक सांगू, ते 3 ऑक्टोबर पर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे, सूर्यदर्शन राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। मग त्याच्यानंतर पावसाची परिस्थिती काय राहणार आहे, कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी झालेलं आहे। तर जे सोयाबीन काढणी झालेले शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये परत काय होणार आहे, 4 ऑक्टोबर, 5 आणि 6 आणि 7च्या दरम्यान त्या 4 दिवसामध्ये परत एकदा राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात। तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, तो पाऊस काय होणार आहे, 3 तारखेला यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, इकडं बिलोली, इकडं चंद्रपूरकडे 3 तारखेला थोडं आगमन करणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात। त्याच्यानंतर 4 तारखेपासून त्याचा प्रवास पुढे वाढत जाणार आहे। 4 तारखेपासून तो नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा करत मराठवाड्याकडे येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 4 पासून ते 7 तारखेपर्यंत राज्यात विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा, इकडे बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुण्याहून त्याच्यानंतर इकडं मुंबईहून त्याच्यानंतर सांगू इच्छितो की नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक हा पाऊस काय होणार आहे 4 तारखेपासून ते 7 तारखेच्या दरम्यान पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात। काही भागात थोडा जास्त राहील, काही भागात कमी राहणार आहे, पण खूप काही एवढा मोठा नसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात। पण तरी पण 4 ते 7च्या दरम्यान जे पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यात मात्र जोराचा पडणार आहे, म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 8 ऑक्टोबरला मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। आणि शेतकऱ्याला एक मी म्हणत असतो ना की पाऊस निघून जाणार हे कशाने ओळखायचं, तर निसर्ग संकेत देतं की आज देखील औंढा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाळेधुई दिसली। त्याच्यानंतर 2 तारखेमध्ये त्या दिवशी 28 तारखेला पूर्णा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी जाळेधुई पाहायला मिळाली। जाळेधुई आल्याच्या नंतर कंप्लीट 12 दिवसाला पाऊस निघून जातो, हा निसर्ग सांगतो, म्हणून सगळ्यात महत्त्वाचा हे अंदाज सगळ्यांनी शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। नसा काय होते, शेतकरी उगत तज्ञांची वाट बघत बसतो, पाऊस कधी निघून जाणार। पण सर्वप्रथम सांगू इच्छितो, आता जाळेधुई दिसली, समजा ह्या 2 दिवसात परत आणखी जाळेधुई दिसली की लगेच आपण म्हणायचं आता 12 दिवसाला पाऊस निघून जाणार आहे, हे अंदाज निसर्ग शेतकऱ्यांना देते, म्हणून सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात द्यायचं। त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 8 ऑक्टोबर पासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, मग त्याच्यानंतर परत पाऊस काय येणार नाही। मग तुम्ही तुमचं सोयाबीन बी काढू शकता, एखाद्याचं उडीद राहिलं असतं तर ते देखील काढू शकता, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं। फक्त राज्यात आता फक्त 4 सप्टेंबर, 4, 5, 6, 7 या 4 दिवसात राज्यात आणखीन पावसाचं सावट राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यात सांगायचं झालं तर हा पाऊस जास्त मग परत एकदा 4 तारखे